आपापल्या गावाला काय प्रतिक्रिया? बघा, सालाबाद प्रमाणे जसं मी तुम्हाला कालही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी एक्सप्रेस ही पहिली काल गाडी सुटली आणि आज दुसरी गाडी सुटलेली आहे. ज्या डबल धमाकाचा शब्द आम्ही सगळ्या जणांनी कोकणवासियांना दिलेला त्याप्रमाणे आज दुसरी गाडी सुटलेली आहे आणि असंख्य कोकण आमचे वासी आपल्या आपल्या गावी गणेश चतुर्थीसाठी सुखरूप निघालेले आहेत. सर, तुम्ही स्वतः संवाद साधला कोकणी माणसांची, काय भावना होत्या लोकांच्या, सुविधा कशा प्रकारे झालेली आहे? बघा, आमच्या कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण नाही आणि आपल्या गावातल्या नातेवाईकांकडे जाणं, आपल्या गावातल्या घराकडे जाऊन या चतुर्थीच्या दिवशी राहणं आणि आपल्या गावातल्या सगळ्या आठवणींना उजाळा देणं हे प्रत्येक कोकणवासियांसाठी ह्याच्यापेक्षा मोठा क्षण नाही, ह्याच्यापेक्षा महत्वाचे दिवस नाहीत. आणि म्हणूनच मुंबईमध्ये विविध कामासाठी, नोकरीसाठी आलेले आमचे चाकरमानी हे अतिशय उत्साहाने आपल्या गावाकडे जायला वाट पाहतात वर्षभर. आणि आज मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून, पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही ही सेवा निर्विवाद पद्धतीने कोकणवासियांसाठी उपलब्ध करून देतोय. त्याच्यामध्ये पाणी, जेवण सगळ्याच पद्धतीची आम्ही सुविधा पहिल्यापासून कोकणवासियांना पुरवतोय. म्हणून आम्हाला सगळ्या जणांना, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे की ह्या सगळ्या आमच्या कोकणवासियांच्या आयुष्यामध्ये ह्या आनंदाचे क्षण हे आमच्या भारतीय जनता पक्षामुळे, आमच्या मोदी एक्सप्रेसमुळे येऊ शकले, याबद्दल आम्हाला समाधान. मात्र यावेळेचा गणेशोत्सव जरा वेगळा बघितला जातोय. राज्य महोत्सव म्हणून खरं तर यावर्षीपासून जरा दर्जा दिलेला आहे गणेशोत्सवाला, त्यामुळे देखील एक उत्साहाचं वातावरण सध्या सगळीकडे पाहायला मिळतं. काय नेमकं, कारण की कोकणात हा महत्वाचा सण देखील म्हणून मानला जातो. बघा, आमचं सरकार, महायुतीचं सरकार, आमच्या देवाभाऊचं सरकार एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून याच सरकारमध्ये हिंदू धर्मातले, सनातन धर्मातले प्रत्येक सण आम्ही अतिशय गाजावाजा पद्धतीने आणि उत्साह पद्धतीने आम्ही साजरा करतो. उद्या आम्ही वराह जयंती साजरा करणार आहे, परवा लगेच आपल्या गणेश चतुर्थी, आपल्या इथे सण सुरू होणार आहे. आणि म्हणून या सरकारच्या कालावधीमध्ये, जसं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हिंदू सण साजरा करण्यामध्ये बंदी होती, प्रत्येक हिंदू सणाला कधी कोरोनाच्या कारण दिलं जायचं, कधी अन्य काही कारणं दिली जायची, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवायला जायचे, सगळ्या प्रकारचे घाणेरडं राजकारण त्या हिंदू द्वेषी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायचं. म्हणूनच या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने फार जिद्दीने या महायुतीच्या सरकारला आम्हाला निवडून दिलेले आहे, मोठी मेजॉरिटी दिलेली आहे. म्हणून हिंदू समाजाचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आमच्या महायुतीच्या सरकारचं परम कर्तव्य स्वीकारून आज ह्या प्रत्येक सणाला, गणेश चतुर्थी असो, अन्य होळीचे सण असो, हनुमान, सगळ्या सणाला आम्ही तेवढंच महत्व देऊन मोठं करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून करतो. उद्या वराह जयंती निमित्त तुम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं आहे, कसं स्वरूप असेल? मी आयोजन करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात वराह जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होते. त्याच्यामध्ये काही मंडळांनी, काही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मलाही महाआरतीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. अन्य आमचे हिंदुत्ववादी विचाराचे जे नेते मंडळी आहेत, पुढारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, तेही आपल्या आपल्या पद्धतीने वराह जयंतीच्या विविध मंडळाला किंवा विविध महाआरत्यांना उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये वराह जयंतीच्या निमित्ताने वेगळं उत्साहाचं वातावरण वाढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नेटवर्क रेल्वेचं जाळं उभं केलेलं आहे. अशात आता कोकणात सुद्धा जो एक मार्ग आहे तो डबल व्हावा, यासाठी गणरायाकडे साकडं घालणार का आणि मोदींकडे त्याची मागणी करणार का? कारण की मोठ्या संख्येने कोकणवासी जातात. बघा, मोदी सरकारच्याच काळामध्ये कोकणाला रेल्वेच्या दृष्टिकोनातून एवढं भरभरून दिलेलं आहे. म्हणजे विशेष गाड्या सोडून आलेल्या आहेत, वेगळ्या नवीन मार्गाच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत. वंदे भारत सारखी गाडी जे आपल्या कोकण मार्गावर चालत. आता तर मी रेल्वे मंत्री वैष्णवजींचे खास आभार मानेन की आम्ही जे एक्स्ट्रा डबेची मागणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तेही त्यांनी मान्य केलेली आहे, तीही या 25 तारखेपासून म्हणून उद्यापासून सुरू होते. म्हणून मोदी सरकारच्या माध्यमातून आमच्या कोकणवासियांना भरभरून दिलेलं आहे. आमच्या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलं. म्हणजे कोकण आणि भारतीय जनता पक्ष
हे आता एक अटूट नातं होत चाललेलं आहे आणि म्हणून त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाचं हे 13वं वर्ष आहे आणि मोदी एक्सप्रेस मधून साधारणतः यंदा किती कोकणवासियांनी हा प्रवास करतात? जवळपास 4,500 ते 5,000 लोक या 2 दिवसामध्ये ह्या दोन्ही ट्रेनमध्ये गेलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या आपल्या सोयीप्रमाणे आम्ही तिथे बसवलेलं आहे. त्यांना कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील निष्क्रिय कारभाराविरोधात आज ठाकरे गटातून उठाव मोर्चा काढण्यात येत आहे. मला असं वाटतं मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं. कारण का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवत होते. त्यांचे मर्सडीज, त्यांचे कपडे, त्यांच्या एसी हे सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून विकत घेतलेलं आहे. आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं, जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली, मुंबईची दुर्दशा केली आणि मुंबईला अक्षरशः लुटलं. जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले, तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाटांनी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं. म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांसाठी आवाज उचलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा. दुसरीकडे मतांच्या चोरी संदर्भामध्ये वारंवार राहुल गांधी टीका करताना पाहायला मिळाले. आता यामध्ये राज ठाकरे देखील म्हणतात की मतांची चोरी होते, त्यामुळे लक्ष द्या पदाधिकाऱ्यांना. आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेसमध्ये मतांचीच चोरी करत होतो. आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांचं मन जिंकणं. आज प्रत्येक जण ज्या ह्या मोदी एक्सप्रेसमध्ये जात होता ना, त्यांनी मनातून निश्चय केलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये जी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमची सेवा करतात, आम्हाला सुखसोयी देतात, आमच्या अडीअडचणीसाठी धावून येतात, त्यांनाच आम्ही निवडणुकीसाठी मतदान करणार. हा प्रयत्न काँग्रेसवाले, हा प्रयत्न मनसेनेवाले ज्या दिवशी करतील ना, तेव्हा मतचोरीचा आरोप करण्याची गरजच भासणार नाही. मग लोकांची मनं जिंकली ना, तो लोक आपोआप ईव्हीएमवर बटन दाबतात. त्यासाठी घरी बसून ओरड घालण्याची गरज भासत नाही. दुसरीकडे लाडक्या बहिणी संदर्भामध्ये एक बातमी येते की लाडक्या बहिणीच्या जे पैसे दिले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण डल्ला मारताना पाहायला मिळतात. त्यासाठी स्क्रुटिनी देखील आहे ते सुरू केलेली. बघा, कालच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महिला मेळाव्यामध्ये बोलत असताना आमच्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं आहे, विश्वास दिला मिळते ही मदत कधीच बंद होणार नाही. आणि त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत मदतीमध्ये कोणीही अगर वाकड्यानं जर मी पाहत असेल तर तुमचा देवाभाऊ तुमच्यासाठी रक्षणासाठी उतरेल. आणि म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री आमच्या राज्यातल्या सगळ्या माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे कुठल्याच महिलांसाठी सुरू झालेल्या योजनांवर कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना फोन केलाय, गणपतीचं आमंत्रण दिलेलं आहे, घरी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. कोणाला बोलवावं, त्यांच्या घरात येणार आहे. त्यांनी अगर मोदींना बोलवलं तर चांगलीच गोष्ट आहे. देवेंद्रजींकडे पण जात असेल म्हणजे आता खरं म्हटलं तर मी तुम्हाला एकदम मोकळ्या मनाने बोलू ना, महाराष्ट्राची संस्कृती ह्यालाच म्हणतात. आम्ही सगळे एक दुसऱ्यावर संबंध, नाते संबंध ठेवून आहेत. त्याच्यामध्ये दोन भावांनी अगर आपली वाद मिटून अगर एक दुसऱ्याच्या घरी जात असतील ना तर चांगली बाबा, त्याच्यामध्ये काहीच आणि गणरायाचं मला तर आनंद वाटतं की उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे. तरीही त्यांना हिंदू सणांसाठी आपल्या भावाच्या घरी जायला संधी भेटत असेल ना तर हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब आहे. सुप्रिया सुळेंनी एक आरोप केलेला आहे, ज्या पद्धतीने मटन चिकन खायला आम्ही आमच्या खिशातनं पैसे टाकतो, सरकारचं काय जातं, पांडुरंगाची शांत आहे. शिवाजी आमच्या धर्मामध्ये आपण मटण खावं, कोणी मांसाहारी खावं, असं कोणावरच बंदी नाही, कसलीच बंदी नाही.
फक्त हिंदू धर्माच्या जे पालन करणारे लोक आहेत, जे प्रामाणिक पद्धतीने हिंदू धर्माला पाळतात, त्याने आपल्या आपल्या सण किंवा आपल्या आपल्या देवाच्या एकत्रित ह्याच्यामुळे प्रार्थनेच्या दृष्टिकोनातून आपण कोणी कधी खाव हे ठरवायचे असतात. कोण मंगळवारी खात नाही, कोण शनिवारी खात नाहीत. आता सुप्रियाताई 7 दिवस खात असतील, तो त्यांचा स्वतःचा प्रश्न. हीच तर हिंदू धर्माची विशालता आहे. आम्ही कोणाला सांगत नाही की असंच खावा तसंच खावा. यासाठी तर हिंदू धर्म हा एवढ्या विशालतेबद्दल ओळखला जातो. हिंदी लेलो ह्या नदीला पांडुरंगाला सुद्धा चालतो. ते बोलतो ना, आता ह्या सुप्रियाताईंना लव जिहाद सारखे विषय ते स्वागत करतात, तेव्हा त्यांना काही हरकत वाटत नाही. पण त्यांना हिंदू धर्म आणि पांडुरंगाच्या बाबतीमध्ये ते नेमकं कोणाला त्या खुश करण्याचा प्रयत्न करतात हे जग जाहीर आहे. आमच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही अशा पद्धतीने अपमानित आणि अशा पद्धतीचे शब्द वापरत असतील ना, तर वारकरी संप्रदाय काय, आम्ही हिंदू धर्माचा प्रत्येक गोष्टीने रोष व्यक्त करायला पाहिजे. आणि हीच हिंमत जरा दुसऱ्या धर्माबद्दल करा ना, करून दाखवा. सगळे प्रयोग, सगळी मस्ती ही हिंदू धर्माबद्दलच होते. अन्य धर्माबद्दल करण्याची हिंमत करा. त्याला मी बघतो मग कसं दुसऱ्या जागी भाषणं होतात, मग चिरफाड कशी होईल मग बघा. ही सगळी हिंमत, ही मस्ती फक्त हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवी देवताबद्दल करू नये, थोडंच माझं म्हणणं आहे. सर हिंदी आगे आओ ना तू. खुन्नस आहे, त्यामुळे ते ओबीसी मधून त्यांना आरक्षण देत नाही. कालच सरकार, महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाची उपसमिती जाहीर केलेली आहे. म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात कुठलेही प्रश्न हे आमचे उपसमिती जे विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार, ते सगळ्या त्या प्रश्नाची उत्तरं देतील. ठीक आहे सर हिंदी समीर पिछले 13 साल से पहले हम लोग ने मस्जिद छोड़ी, 100 मस्जिद छोड़ते थे.